आता थंडीचा सीझन चालू झालाय तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाजर यायला लागलेत आणि स्वस्त पण झाले थोडे गाजर। तर आपण आज त्या गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहे। चला तर मग गाजराचा हलवा बनवूया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। गाजरचा हलवा बनवायला अर्धा किलो गाजर मी किसून घेतले। 7 ते 8 गाजर होते, चांगले ताजे असे गाजर आहेत केसरी रंगाचे। तो हलवा आपण बनवायला घेऊया। गॅसवर कढई ठेवली मी, त्यात 2 ते 3 चमचे तूप टाकले। त्याच्यावर आपण किसलेला गाजर टाकायचे। तूप कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तुपावर आपल्याला छान सर्व गाजर परतून घ्यायचे आहे। तूप तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच करायची आहे आणि छान आपल्याला गाजर परतून घ्यायचे आहे। सर्व गाजर परतून घेतलं की छान त्याला तूप पण लागतं सर्व गाजराला। गाजर छान परतून झाल्यावर त्यात मी हे 2 कप दूध टाकणार आहे। दूध आपलं मलईवालंच घेतलं आहे मी, त्यात मलई पण होती ती पण टाकली आहे। दूध टाकून सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडं वाफ काढायचे 1 ते 2। छान उकळी आली आहे, उकळी आल्यावर आपल्याला छान परत परतून घ्यायचं आहे आणि ह्या दुधात आपल्याला छान असं गाजर हे शिजवून घ्यायचं आहे। परत झाकण ठेवायचं आहे म्हणजे गाजर छान शिजतं। थोडासा नरम झाला गाजर की आपल्याला त्यात ही 1 वाटी भरून मी साखर टाकते। साखर कमी जास्त गोड तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे। आता मावा नाही टाकणार आहे मी, माव्याचे पेढे आहेत माझ्याकडे 5 ते टाकते। ते सर्व टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। माव्याच्या पेढ्यात पण साखर असते, त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला साखर घालायची आहे। जर तुम्ही पेढे वापरलात तर, नाहीतर मावा पण वापरू शकता। परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे साखर पण आपली वितळेल लगेच आणि हलवा पण शिजेल साखरेबरोबर। छान असा बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जे दूध आपण सर्व घातलं आहे ते सुकवून घ्यायचं आहे। असं आपला गाजरचा हलवा छान सुकलाय, छान असं साईडने तूप सुटते म्हणजे आपला गाजरचा हलवा झालाय। गाजर पण छान शिजले आणि हे पेढे टाकलेले ते कसं आपलं छान माव्यासारखं पण टेक्स्चर आलंय। आता हे ड्रायफ्रूट्स आहेत, थोडेसे मी असे दरदरीत मिक्सरला वाटले ते टाकते। ड्रायफ्रूट सर्व तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे। हे सर्व मिक्स करून घेते मी। सुका मेवा छान असा चरचर आवाज येतो म्हणजे आपला हलवा रेडी आहे। अर्धा चमचा वेलची पूड टाकते। वेलची पूड सर्वात शेवटी टाकायचे। अशी आपली हलव्याची रेसिपी रेडी आहे। भरपूर असे ड्रायफ्रूट्स आणि मावा टाकून आपला असा छान गाजरचा हलवा रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी गाजर हलव्याची कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि या थंडीमध्ये असा हलवा नक्की करून बघा। गाजर पण आता भरपूर स्वस्त झाले आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात यायला पण लागले। रेसिपी आवडली असेल तर एक सबस्क्राइब नक्की करा।